बुद्धाय, जय भीम। प्राध्यापक लेखक रतनलाल सोनाग्रा यांचा जीवन प्रवास याविषयी आपण आज ऐकून घेणार आहोत। सर, तुम्ही मागच्या एपिसोडमध्ये म्हणाला होतात की सिद्धार्थ कॉलेजमध्ये गेल्यानंतर तुमच्या जीवनाचं सार्थक झालं म्हणून तुम्ही सार्थ जातक पुस्तक लिहिलं। अशी बरीचशी पुस्तकं तुम्ही लिहिल्यात, सोन जातक, मैत्रे बुद्ध। पण तुमच्या पहिल्या पुस्तकाची सुरुवात तुम्ही कधी केली? पहिलं पुस्तक कधी लिहिलं, काय सांगाल? जेव्हा मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संस्थेत मला नोकरी लागली, हा माझा आनंदाचा भाग होता की मला माझ्या योगक्षेमाची काही काळजी नाही। म्हणजे याचा अर्थ असा बघ, घरच्यासाठी जे मला काम करायचे ते मी करतो, ते मला मिळेल आणि याच्यामध्ये कुठले अडथळे येणार नाहीत। आणि दुसरी गोष्ट, माझ्या विचार स्वातंत्र्यावरती काही याच्यावर ते बंधनं येणार नाहीत। आणि तसंच झालं खरं की त्यांनी मला संपूर्ण मोकळीक त्या संस्थेमध्ये मिळाली। नाहीतर संस्थेचे लोक अमुक तुम्ही बोलला तिकडे नाराज आहेत, तमुक बोलला तिकडे नाराज आहेत, हा एक फार मोठा भाग असतो। आता याचा फायदा एक फार महत्त्वाचा असा झाला की आपल्याला माहिती आहे की जेव्हा आणीबाणी संपली आणि इलेक्शन जे सगळे घोषित झाले, त्यावेळी मध्य प्रदेशमध्ये मी गेलो होतो आणि एक मोठी सभा होती। तर लोक असे विचार काय म्हणत, मग मी काही प्रसिद्ध नव्हतो आणि संजय गांधी येणार होते, तर ते संजय गांधीचं काहीतरी विमान येऊ शकलं नाही। त्यामुळे इतकी मोठी सभा, तर माझे काही मित्र होते जवळ, ते म्हणले आता कॅन्सल होणार, संजय गांधी येत नाही। तर म्हटलं अरे हजारो लोक जमलेले आहेत आणि तुम्ही अनाऊन्समेंट करणार येत नाहीत, ही काय भानगड आहे? काहीतरी लोकांना सांगितलं संजयच द्यायला पाहिजे। तर ते म्हणले आता कोण, इतक्या लोकांना कोण सांगणार आणि कोण ऐकणार दुसऱ्या माणसाचं, कारण लोकल नेत्याचं कोणी ऐकणारच नाही इथल्या। तर मी म्हटलं मी प्रयत्न करतो, मला तुम्ही 5 मिनटं द्या, मी बोलण्याचा प्रयत्न करतो। आणि ठीक आहे, नाहीतरी तुम्ही अनाऊन्समेंट हीच करायची ना की बा आता होत नाही तेवढं। त्यामुळे ते म्हणत ठीक आहे, तुम्ही सुरुवात करा। ही संधी मला मिळाली, पण त्या संधीचा कसा महत्त्वाचा उपयोग झाला आहे मला सांगतो मी। त्यावेळी जनता पक्षाचं राज्य होतं, म्हणजे जनता पक्ष अधिकारावर आला होता आणि मध्य प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत्या। मंदसौर हे गाव होतं आणि जावेद हे त्या मंदसौर जिल्ह्यामधलं एक गाव, तिथले मुख्यमंत्री होते, म्हणजे जावेद या गावाचे। तर तशा पद्धतीनं ते होतं आणि काँग्रेसच्या बाजूनं कुणीही बोलणारं नव्हतं। मी प्रेक्षक म्हणून गेलो होतो, पण इतकं भव्य स्टेज आणि इतके आलेले लोक, हे असे वाया जाऊ नये। मी स्टेजवरती गेलो आणि एक वाक्य सांगितलं की मैं बम्बई से आया हूँ, मैं उस कॉलेज से आया हूँ जिसको डॉक्टर बाबा साहब आंबेडकर ने प्रस्थापित किया था। तर तोपर्यंत म्हणजे काही गडबड, लोक ऐकायला लागले, म्हणजे एवढंच भाग झाला। आणि मग पुढे मी म्हणालो की बाबा साहब आंबेडकर बड़े लोकशाहीवादी लोकतंत्रवादी थे, उनके कॉलेज में डॉक्टर मधु दंडवते जो अभी आपके मंत्री है, रेल मंत्री है, वो प्राध्यापक है। तो मधु दंडवते जी डॉक्टर बाबा साहब आंबेडकर के पास गए और उन्होंने कहा कि मुझे चुनाव में खड़ा रहना है, तो मेरा इस्तीफ़ा लीजिए। तो बाबा साहब ने उनसे कहा कि इस्तीफ़ा मत दो, तुम तुम्हारा काम करो, जब काम पूरा हो जाए वापस आ जाना। तो उनको छोड़ दिया। उसी कॉलेज में मैं हूँ और मैं कांग्रेस की बात कर रहा हूँ, लेकिन ये इतनी स्वतंत्रता है कि जैसे मधु दंडवते को आज़ादी है वैसे मुझे भी आज़ादी है। तो मैं डॉक्टर आंबेडकर तिथे कॉलेजमध्ये जे आहे, सार्वजनिक कॉलेज असा शब्द नाही, तिथे शासकीय जे कॉलेज असतं त्याला राजकीय शब्द आहे किंवा राजकीय कॉलेज। तर हमारा कॉलेज ये सहयोगी है, डॉक्टर आंबेडकर की पीपल्स एजुकेशन सोसाइटी का है, तो मैं चाहता हूँ कि आपसे कुछ बात करूँ। तर लोक ऐकायला लागल्यावरती मग मी माझं सगळं भाषण करून टाकलं तासभरचं, आणि सगळी सभा जिंकली गेली। सगळे लोक चकित झाले, ते लोकही चकित झाले
की हे कसं शक्य, इतके लाखो लोक आलेले, संजय गांधी येत नाही आणि अशा वेळी भाषणही झालं, सभाही झाली. पण याची शक्ती ही होती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या कॉलेजमध्ये मी आहे. मग लोकांना वाटलं की इनकी बात सुननी चाहिए, क्योंकि ये उस कॉलेज से आए कि जहाँ से हमारे मिनिस्टर है, रेल मिनिस्टर है, और ये भी उसी कॉलेज में हो. देखो बाबा साहब ने कैसे कैसे लोग अपने कॉलेज में रखे. तर ही एक मोठी, म्हणजे हे सार्थजातक मी का म्हणालो की हे सांगून माझाही त्याच्यामध्ये, ज्याला आपण म्हणतो की लोकांच्या मनामध्ये विश्वास वाटत असे, तर हा बाबासाहेब आंबेडकरांच्या संस्थेचा एक मोठा भाग होता आणि त्यामुळे मी त्या कॉलेजमध्ये जाऊ. तर पहिली गोष्ट अशी की आता तुम्ही विचारलं की पहिलं पुस्तक माझं कधी निघालं, तर पहिलं पुस्तक हे खरं म्हणजे पहिल्यांदा वर्तमानपत्र मी काढलं होतं. हे तर हे 60 साली वर्तमानपत्र काढलं, त्यामुळे लिहिणं माझं चालू होतं. पण पुस्तकाच्या आकारामध्ये झालं केव्हा की जेव्हा मी ज्या कॉलेजमध्ये असताना विविध स्पर्धा होत असत, त्या स्पर्धेमध्ये मी भाग घेतला. ते हिंदी प्रचार सभेच्या काही स्पर्धा होत्या. त्या 3 स्तरीय होत्या की एक जिल्हा स्तरावर, मग राज्य स्तरावरती आणि शेवटची प्रांतीय स्तरावरती होऊन, म्हणजे कॉम्पिटिशन, स्पर्धा. एक प्रांत नाही, मग ज्या आले वेगवेगळ्या प्रांताचे असे एक, तर 3 चाळणीतून ती स्पर्धा झाली. आणि त्या तिन्हीमध्ये वेगवेगळे विषय अचानक दिले जातात, एक्सटेम्पोर स्पर्धा, उत्स्फूर्तवर. तर त्या एका स्पर्धेत मी पहिला आलो, मग पुढच्या सभेत दुसऱ्या चरणमध्ये पहिला आलो, आणि तिसरी जी सभा झाली ती मुंबईला झाली आणि त्यामध्ये मला महात्मा गांधी हा विषय आला. उत्स्फूर्तपणे ते सगळं बोलायचं होतं. पण मला खूप असं त्या सगळ्या शेवटची जी सभा होती, तर मी म्हणालो की असं वाटतं की लोक कोणाला तरी नष्ट करून त्याचं तत्त्वज्ञान मारता येतं, तसं शक्य नाही. तर गांधीला 3 गोळ्या लागल्या. त्या 3 गोळ्या त्या 3 तत्वावर झाडल्या होत्या, सत्य, अहिंसा, प्रेम. ते एक एक गोळी त्याला झाडली, पण त्या एक एक गोळीतून पुढे हे विचार फुलत गेले. तर लोकांनी खूप प्रचंड टाळ्यांचा गडगडाट केला आणि त्यातही मला पहिलं प्राईज मिळालं. याची जी रक्कम मला मिळाली, म्हटलं आता काय करायचं, आपण जी भाषणं दिली आहेत ती तरी लोकांना कळली पाहिजे ना, कशामुळे बक्षीस मिळालं. तर आमचे एक प्रेसचे मित्र होते, ते हिंदू महासभेचे होते. आणि हिंदू महासभा, आणि आपल्याला माहिती की विचाराची भिन्नता किती भयंकर होती, पण त्यांचं माझ्यावरती फार प्रेम असं. तर ते म्हणाले, रे रतन, आपण तुझं पुस्तक काढू. तो म्हटलं, हे पहा माझ्याकडे 400 रुपये आहेत, हे बक्षीस मला मिळालेलं आहे, एवढे मी ठेवतो, आणि आता काय करायचं ते तुम्ही करा, बाकी ते माझी भाषणं मी लिहून काढतो. आणि मग जी माझी भाषणं होती, महत्त्वाची भाषणं, ती 5 भाषणं मी एकत्रित केली आणि ती त्यांना दिली. मुंबईला आमचे मित्र एक आर्टिस्ट विटणकर, त्यांचे बंधू होते, त्यांना भेटायला मी आलो. त्यांचे एक मित्र होते शंकर खंडागळे म्हणून, तर ते ज्याला आपण म्हणतो की ते चित्रकार होते. त्यांना मी सहज बोललो. ते नगरचे होते, त्यांना खूप आवडलं किंवा माझं पुस्तक असं असं आहे आणि त्याचं नाव व्यासपीठावर आहे. तर त्यांनी काय केलं की ठीक आहे, मी तुझं मुखपृष्ठ आता करून देतो म्हणून. त्यांनी काय केलं, माझ्याकडचा एक फोटो घेतला, माझं माईकवर बोलताना फोटो, तो फाडला, पानाच्या आकारात फाडला, आणि 4 पानं, आणि त्या पानावरती ते माझा फोटो लावून त्याच्या मागे बॅकग्राऊंड टाकून माझी सही त्याच्यावर टाकली. हे झालं तुझं मुखपृष्ठ. तर माईकवर बोलताना तर ते व्यासपीठावर हे जे पुस्तक आहे त्याचं कव्हरही असं झालं, सुंदरपैकी त्यांनी करून दिलं. आणि आर्टिस्ट कसं आहे की त्यांच्या मनात जे येईल ते बरोबर ते करतात. ते कागद फाडून त्याचा आकार हे करून पान असा. तर त्या 5 व्याख्यानाचा संग्रह मी तयार केला. त्यात पहिलं व्याख्यान आहे ययाती या कादंबरीवर मी बोललो होतो. ययाती या कादंबरीला ज्ञानपीठ मिळालं होतं आणि तसा त्यावेळी आणि अजूनही मला
वि स खांडेकर हे खूप चांगले लेखक होते आणि त्यांचं वाचन माझं होतं. ययातीचं काय झालं की ययातीमध्ये त्यांनी मध्यम मार्गाचं प्रतिपादन केलेलं आहे. शेवटी फिरून फिरून मनुष्य कुठूनही आला तरी त्याला बुद्ध मार्गावर यावं लागतं. त्यांनी ययातीमध्ये काय केलं की यती आणि ययाती ही दोन पात्र निर्माण केली. तर यती हा खूप त्यागी, भयानक तपस्या करणारा, म्हणजे काट्यावर झोपणार, खाणार नाही काही आणि तपस्या अशी करणार. आणि दुसरा जो ययाती राजा आहे याला नेहमी स्त्रिया पाहिजे, दररोज स्त्री पाहिजे आणि तो फक्त काम काम आणि उपभोग याशिवाय तो पाहत नसतो. तर खांडेकर दाखवतात की हे दोन मार्ग आहेत, एक अतित्यागाचा आणि एक अतिभोगाचा, पण याच्यामध्ये बॅलन्स ठेवला पाहिजे. म्हणून त्यांनी कच देवयानीची कथा त्यात मिसळली आणि कच हा कसा बॅलन्स अभ्यासू आहे आणि तो शुक्राचार्याच्या पोटात शिरून त्याची विद्या घेतो. पोटात शिरणं म्हणजे पोट फाडणं वगैरे नव्हे, हे काव्यमय आहे किंवा पोटात शिरलं पाहिजे एखाद्या माणसाच्या, तर तो आपली विद्या देतो. ती संजीवनी घेतली अशी ती कथा होती. पण तरीही मला त्या काळामध्ये थोडा मी विद्रोही प्रवृत्तीचा असल्यामुळे मी त्या भाषणात सांगितलं की शेवटी खांडेकरांनी याच्यामध्ये संदेश काय दिला किंवा आपण शांततेनं राहिलं पाहिजे, संयमानं राहिलं पाहिजे. तर म्हटलं ते वाढत्या वयाला शरण गेलेत असं मी त्यात म्हटलं. आणि म्हटलं जगात इतकी विषमता आहे, हे विषमता आहे, तर त्याच्याबद्दल लढायचं का नाही, तर ते लढा काही सांगत नाहीत असं मी ते सांगितलं. अर्थात ते तरुणपणचे एकदम असल्यामुळे मी ते या पुस्तकावरचं माझं भाषण. त्याच्यानंतर एकदा असा प्रसंग आला अहमदनगरमध्ये की मशिदीवरती काहीतरी फेकण्यात आलं आणि दंगल होणार होती, दगडफेक झाली काहीतरी. आणि दुसरी एक घटना अशी घडली की मध्य प्रदेशमध्ये उषा भार्गव नावाच्या एका तरुणीवर बलात्कार झाला. तो मुस्लिम युवकांनी त्याच्यामध्ये आरोपी होते. तेव्हा मग सर्व देशामध्ये किंवा मुस्लिमांनी बलात्कार केला हे सगळीकडे पेटवण्याचं झालं आणि त्यानिमित्त मिरवणुका वगैरे निघून वातावरण ज्याला आपण म्हणतो प्रक्षोभित करण्याचा प्रयत्न होता. तर आता मला हे सगळं कल्पना असल्यामुळे मी त्याच्याबद्दल एक जाहीर सभा घेतली आणि भाषण दिलं होतं की धर्म कशा करता. तर ते खूप महत्त्वाचं भाषण गाजलं आणि ती नगरमध्ये दंगल झाली नाही. त्याचं धर्म कशा करता एक भाषण होतं. आणि त्याच्यानंतर मी काही वक्त्यांची भाषणं ऐकली होती आणि भाषण कसं करावं याच्याबद्दलचं एक माझं व्याख्यान होतं. कारण लोक विचारायचे कसं तुम्ही करता, काय करता, तर तसं मी काही करत नव्हतो. म्हणजे मी कधीही अशी लिहून पाठ करून कधी भाषणं केली नाही. तर ते विचारायचे, तर मग म्हणून मी कसे बोलावे असं एक लिहिलं. अशा प्रकारे 5 व्याख्यानाचं मी संग्रह केला. त्या व्याख्यानाच्या संग्रहामध्ये मी कुणाकुणाची भाषणं ऐकली, मला कुणाची भाषणं आवडली, नेहरू कसं बोलतात, अटल बिहारी कसं बोलतात, त्याचप्रमाणे नाना पाटील कसं बोलतात, कॉम्रेड डांगे कसं बोलतात, विविध लोकांची शैली काय, त्यांची शक्ती काय, हे मी त्याच्यात सांगितलं होतं. आणि मग ते व्यासपीठावर, म्हणजे भाषणाचा संग्रह असल्यामुळे व्यासपीठावर हे त्याला नाव देऊन ते मी प्रकाशित केलं. त्याचवेळी नगरमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आले होते आणि माझ्या डॉक्टर रानडे म्हणून माझे खूप मोठे ज्याला म्हणतात प्रशंसक आणि गुरु होते, त्यांच्या घरी ते थांबले होते. मग त्यांना मी ते दाखवलं. तर तुकडोजी महाराजांना आवडलं फार. त्यांनी त्याच्यावरती एक पानभर मला लिहून दिलं, अभिप्राय लिहून दिला. तर मला एक आनंद झाला की बा तुकडोजी महाराज आपल्याला भेटले. मग मी गप्र प्रधानांना दिलं, गप्र प्रधानाचा अभिप्राय मागितला. पु ल देशपांड्यांनी पाठवलं, त्यांनी अभिप्राय पाठवला. त्याच्यानंतर अशा किर्लोस्कर होते, त्यांना पाठवलं, मूष किर्लोस्कर, त्यांनी अभिप्राय लिहिला. आणि मग ते पुस्तक प्रकाशित करण्यासाठी त्यावेळी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते काकासाहेब गाडगीळ. तर काकासाहेब गाडगीळ हे खूप महत्त्वाचे असे होते, कारण साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते आणि त्यांनी वक्तृत्वशास्त्रावरती एक ग्रंथ लिहिला होता, वक्तृत्वशास्त्र नावाचा. नवी गाडगीळ यांचं प्रसिद्ध आहे.
मग त्यांना बोलवावं असं ठरलं आणि मी त्यांना विनंती केली की तुम्ही यावं. आता मोठी माणसं आहेत, कसे येण्या जाण्याची सोय आपल्याकडे तर काही नाही. एका हॉलमध्ये कार्यक्रम ठेवला होता, बँकेच्या हॉलमध्ये. हा अध्यक्ष कोणाला करावं, कारण काकासाहेब गाडगे वयोवृद्ध आणि माजी केंद्रीय मंत्री. तर आमच्या नगरमध्ये भाऊसाहेब फिरोदिया हे विधानसभेचे माजी सभापती होते त्यावेळचे, तेही वयोवृद्ध होते. मग त्यांना मी अध्यक्ष केला. आमचे प्राचार्य भार्नवस, त्याच्यानंतर आमचे डॉक्टर आणले, असे 4 लोकांना बोलावलं. आणि काकासाहेब गाडगे यांना जेव्हा मी सांगितलं की तुम्हाला नेण्या आणण्याची व्यवस्था काय करू, कारण आता कसे येणार ते, तर ते आता खाजगी गाडी पाठवणं खूप खर्चाचं होतं ना. पण त्यांनी मला काय सांगावं, खरं म्हणजे मोठी माणसं कशी मोठी असतात त्याचा हा मोठा साक्षात्कार आहे. काकासाहेब गाडगे मला म्हणाले की रतनलाल, तू काय करू नको, मी बरोबर सकाळी येतो म्हणे. मी वर्तमानपत्राच्या टॅक्सीने येईल. त्यावेळी पुणे नगर वर्तमानपत्राच्या 2 टॅक्सी होत्या. एक सकाळमधून टॅक्सी जात असे आणि एक केसरीची टॅक्सी येत असे, की ते वर्तमानपत्राचे गठ्ठे त्या टॅक्सीमध्ये असत. आणि पुण्याहून निघाली की प्रत्येक ठिकाणी गावामध्ये ते वर्तमानपत्राचे गठ्ठे देत असत आणि सकाळी 7ला ती गाडी बरोबर ती कार नगरला पोहोचत असे. पण ती पुण्याहून रात्री 3-3:30 वाजता निघे. तर काकासाहेब म्हणाले की मी केसरीच्या गाडीने येईन. ते भाडं कमी पडतं ना, कारण वर्तमानपत्राच्या गाडीत काय जे असेल 5-25 रुपये. तर ते रात्री 3 वाजता केसरीवाड्यात गेले आणि त्या वर्तमानपत्राच्या गाडीत बसले. ती कार होती, पण सगळे गठ्ठे वर्तमानपत्राचे मागे पुढे. मग पहिलं गाव आलं की टाक वर्तमानपत्र, असं करत करीत. आता मला माहीत नाही ना. तर ते सकाळी 7 वाजता बरोबर ST स्टँडवरती पोचली ती गाडी. मी त्यांना घ्यायला गेलो. जवळच डॉक्टर आरणेचं घर होतं, त्यांच्याकडे चहा वगैरे झाला त्यांचा. आणि मग ते मला गमतीनं काय म्हणाले, आमच्या डॉक्टर आरणेंना चहा वगैरे झाल्यावर, कुठे आहेत ते तुमचे दरवेशी? म्हणजे कोण दरवेशी? अरे म्हणे मी अस्वल आलो आहे ना, आता नाचवा मला कुठे. काकासाहेब इतकं अद्भुत बोलायची गमतीनं. तर कुठे असं म्हटलं, चला. मग त्यांना मी घेऊन गेलो आणि त्या व्यासपीठावर माझ्या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ झाला. आता आश्चर्य तुम्हाला सांगतो या गोष्टीचं, की पुस्तकाचं प्रकाशन झालं. माझ्या कॉलेजमध्ये सगळ्यांना कळलं. आता त्यावेळी मी विद्यार्थी आहे ना, मी अजून प्री डिग्रीच झालेलं आहे आणि माझं पुस्तकही प्रसिद्ध झालं. तर बरेच प्राध्यापकांना, जे आमचे मित्र होते म्हणजे आडकर वगैरे गुरुजी, त्यांना आनंद झाला. पण काही माणसं फारच म्हणजे काय म्हणतात की वेगळी हुशार होती. एक जोशी म्हणून संस्कृतचे प्राध्यापक होते, त्यांना मी ते दिलं पुस्तक. तर त्यात काय झालं की माझ्या मुलाचं नाव मिलिंद होतं, तर मी त्या पुस्तकावर मिलिंद प्रकाशन व्यासपीठावर असं केलं होतं. तर जोशी सर मला म्हणाले, अरे वा वा वा, भुंगा प्रकाशन. मिलिंद याचा अर्थ भुंगा होतो, संस्कृतमध्ये मिलिंद म्हणजे भुंगा. ते म्हणे वा, भुंगा प्रकाशन, हा तुझं मोठं छान आहे म्हणे. आणि हे व्यासपीठावर नाही आहे म्हणे, हे हव्यासपीठावर आहे. म्हणजे खरोखर मला एका अर्थानं त्यांचं बौद्धिक याचा कसरतीचा काय म्हणतात त्याला बरंही वाटलं. पण व्यासपीठावरचं हव्यासपीठावर करणं हे कसं विलक्षण आहे, की किती भयंकर टीका केली एका अर्थानं, की हा हव्यास आहे प्रसिद्धीचा, छापण्याचा, हव्यासपीठावर. पण ते माझं पहिलं पुस्तक खूप चांगल्या पद्धतीनं प्रकाशनाचा कार्यक्रम झाला. मी त्याची किंमत त्यावेळेची 1 रुपया होती. तर काही मोठमोठ्या लोकांना भेट द्यायला गेलो. तर मी तुम्हाला सांगितलं की माझे जे छापणारे मित्र होते ते तांबोळी म्हणून जे हिंदू महासभेचे होते, आणि नगरमध्ये हिंदू महासभेचे फक्त 3 लोक होते. एक अध्यक्ष गोपाळराव गायकवाडी, एक तांबोळी, आणि दुसरे एक आता त्यांचं आडनाव मला आठवत नाही, पण एकच गृहस्थ होते, लोहार होते ते. हे 3 लोक होते.
एकदा यांचा मोर्चा निघाला, पण 3 लोकांचा मोर्चा निघाला, इतके ते भारी होते. तर मी पुस्तक द्यायला गोपाळराव गायकवाडांना अध्यक्षांना दिलं की हे पुस्तक भेट घ्या. त्यांना खूप आनंद झाला. ते बसले होते खुर्चीवरती, माझं पुस्तक पाहिलं. मला म्हणजे रतन माझा कोट तिथे लटकतो आहे, त्यातला अमुक खिशात हात घाल. मी त्यांच्यासमोर हात घातला, तेव्हा सगळे पैसे बाहेर काढ. तर सगळे पैसे बाहेर काढले आणि त्यांना दिले. त्यांनी ते सगळे मला दिले. ते म्हणे तुझं पहिलं पुस्तक आहे हे, तुला तुझी किंमत 1 रुपया नाही म्हणे. तर ते 19 रुपये होते. पण ज्याचा विचाराचा विरोध आहे अशा माणसांनासुद्धा एक आनंद झाला की अरे या कॉलेजचा मुलगा हा आणि यांनी हे पुस्तक काढलं. तर ते पहिलं मला त्याची किंमत अशा पद्धतीने त्यांनी दिली. नंतर मी सगळीकडे जिथे गेलं ही पुस्तक, तर अशा प्रकारे हे व्यासपीठावर जे पुस्तक आहे हे पहिलं माझं पुस्तक निघालं. आणि त्याच्यावर खूप चांगल्या चांगल्या लोकांनी, म्हणजे पु ल देशपांडे, कुसुमाग्रज, ग.प. प्रधान, मुंश किर्लोस्कर या सगळ्यांनी खूप चांगले अभिप्राय दिले. नंतर मला रावसाहेब पटवर्धनांचं पत्र आलं किंवा मी, कारण ते फार चांगले वक्ते होते. रावसाहेब पटवर्धनांचं वक्तृत्व हे फार अद्भुत होतं. पण त्यांनी मला पत्र लिहिलं की वक्तृत्वाची परंपरा तुझ्यामुळे राहिली नगरमध्ये, याचा मला आनंद होत आहे. त्यांचं मला पत्र आलं. तर एका अर्थानं ती आणखीन आनंदाची बाब झाली. दुसरी बाब अशी झाली की त्यावेळी ययाती हे जे पुस्तक होतं वि स खांडेकरांचं, ज्ञानपीठ मिळालं होतं आणि ते MA ला होतं पुणे विद्यापीठात. तर ययातीविषयी कुठे कुठे काय आलं त्याचे जे संदर्भ ग्रंथ असतात. तर मग माझं जे पहिलं भाषण होतं ते ययातीवरती होतं आणि त्यात मी सांगितलं आधी मी टीका केली होती. पण ते विद्यापीठात काही लोकांना मिळालं आणि मग MAच्या विद्यार्थ्यांनी सांगितलं की ययातीवरती सोनकरांच्या पुस्तकात आलेलं आहे की बा संदर्भ काय, की कशा पद्धतीने याचं समालोचन झालं. तर त्या काळामध्ये ययातीवरच्या संदर्भ याच्यामध्ये माझ्या पुस्तकाचा उपयोग केला गेला. हे मला नंतर काही लोकांनी सांगितलं की ते तुमचं छोटं पुस्तक आहे, पण ते आम्ही ठेवलं होतं. तर हे अशा पद्धतीनं माझ्या पहिल्या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे. पुण्यामध्ये पहिलंच जय भीम साहित्य संमेलन होतं म्हणतात 15 एप्रिलला. काय सांगाल, साहित्य संमेलन, जय भीम हे साहित्य संमेलन पहिल्यांदाच होतं? मी सांगितलं की पहिल्यांदा जेव्हा हे व्यासपीठावर निघालं तर त्याचं हव्यासपीठावर झालं. आणि मी सांगितलं की त्याच्यामधले विचार फार महत्त्वाचे होते. आता मी त्या विचाराकडे वळलेलो आहे, बुद्धाच्या विचाराकडे. आणि खांडेकरांनी पुढची कादंबरी जाहीर केली होती, बुद्ध आणि हिटलर असं ते लिहिणार होते. ती लिहिली नाही त्यांनी पुढे कादंबरी, म्हणजे लिहिता नाही आली. परंतु ती एक अद्भुत गोष्ट होती. तर मला साहित्याची गोडी निर्माण झाली आणि या निमित्तानं मी वाचनालयामध्ये जायला लागलो. आणि वाचनालयामध्ये जाता जाता वाचनालयाच्या कार्यकारिणीत येणं अशा या सगळ्या गोष्टी झाल्या. आणि मग वाचनाची इतकी गोडी लागली की मी सगळा लेखक वाचून काढायचा, किंवा एक लेखक ठरला की सगळी पुस्तकं. अशा पद्धतीचं वाचन झाल्यामुळे मी संपूर्ण लायब्ररीची पालथी घातली. पण मी त्यावेळी सगळं पाहिलं की लायब्ररीचे पदाधिकारी कोण आहेत. तर वाचनालयामध्ये 20 कार्यकारिणीचे सदस्य, त्यापैकी 19 हे उच्चवर्णीय. आता ज्यांची आडनावंसुद्धा जर आपण कळली की ते असं कळतं की बा ती मांडवी आहे. त्यामुळे वाचनालयात कोणीच निवडून येऊ शकत नसे. बरं, सदस्यही तेच, सदस्य तेच, वाचणारे तेच, लिहिणारे तेच. मी एक अचानक दुसऱ्या ठिकाणाहून आलेला मनुष्य त्यांच्यामध्ये संमिलित झालो. फक्त मला वाचनाची आणि बोलण्याची गोडी आणि हौस असल्यामुळे झालो. तर मी फार गमतीनं म्हणायचो की एखाद्या वेळी पंतप्रधानाची निवडणूक सोपी आहे, पण जिल्हा वाचनालयाची निवडणूक फार अवघड आहे. याचं कारण तिथे दुसरे कोणीच नाही ना. आणि कसं, आणि दुसरा एक असा भाग होता की माझ्या वर्णामुळे आणि बोलण्यामुळे काहींचा गैरसमज झाला की मी देखील त्यांच्यातीलच आहे.
मला इतके दिवस जे त्याला म्हणतात त्याला फुटिंग मिळत होतं याचं कारण असं की बुवा सोनोग्रा हे रानडेंच्या बरोबर आहेत आणि सोनोग्रा हे असे चांगले दिसतात, ते काही दलित वाटत नाहीत. कारण मी जेव्हा निवडणुकीला उभं राहिलो तर बाम भारस्कर माझ्या विरोधी उमेदवार होते. तर त्यांनी रिटर्निंग ऑफिसरला काय म्हणावं, साहेब यांच्याकडे पहा बरं, हे वाटतात का दलित? म्हणजे तुम्ही याचा फॉर्म भरू नका इतकं. म्हणजे त्यांना असं वाटायचं की हे काही दुसरे नाहीत. पण जेव्हा कळलं की अरे हे तर तमुक आहेत, तर मग मात्र त्यांची फार काय म्हणतात त्याला अस्वस्थता वाढली आणि सगळ्या गोष्टीची कारस्थानं सुरू होत असतात. मग ते एकदा तो काही भाग नाही. पण ह्या सगळ्या याच्यामुळे नगरला एकदा पहिलं दलित बौद्ध साहित्य संमेलन भरलं आणि ते नगरपालिकेच्या सभागृहात होतं. तर ते पहिलं दलित साहित्य संमेलन जे भरलं त्याच्यामध्ये कुसुमाग्रज आले होते, कर्मवीर दादासाहेब गायकवाड होते, घनश्याम तळवटकर होते आणि रावसाहेब कसबे होते. रावसाहेब कसबे त्यावेळी कॉलेजमध्ये होते, अगदी तरुण होते आणि थोडे मला ज्युनियर आहेत. त्यांचा मला चांगला पत्रव्यवहार आहे, खूप चांगल्या पद्धतीनं माझं प्रेम होतं त्यांच्यावरती. मी दरवेळी लिहित असे त्यांना, तेही लिहित असत मला. तर रावसाहेब कसबे हे स्वागताध्यक्ष होते, अगदी तरुण वयात. आणि स्वागताध्यक्ष खूप चांगल्या पद्धतीने ते बोलले. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दलित साहित्याची एखादी संघटना असावी आणि तिनं संमेलनं घ्यावी हे सुरू झालं होतं. तर भाऊसाहेब अडसूळ आणि आप्पासाहेब रणपिसे या नावाच्या 2 मुंबईच्या कार्यकर्त्यांनी, ते खूप बाबासाहेबांचे एकनिष्ठ लोक होते आणि त्यांनी विचार केला की बाबासाहेब आता तुम्ही साहित्यात आम्ही काय करावं. तर बाबासाहेब म्हणले जुन्या साहित्याचं जतन केलं पाहिजे आणि आपण आपल्या पद्धतीनं आपल्या लोकांच्या सुखदुःख मांडली पाहिजे. तर या प्रेरणेनं त्यांनी ते काम सुरू केलं होतं. त्याचं पहिलं दलित साहित्य संमेलन हे 58 साली भरलं आणि आचार्य अत्रे हे त्याचे उद्घाटक होते, पण ते जाऊ शकले नाहीत. त्यांनी अण्णाभाऊंचं नाव सुचवलं आणि काही लोकांनी मग अण्णाभाऊंना गाठून त्यांना स्वागताध्यक्ष केलं, प्रमुख पाहुणे उद्घाटक म्हणून केलं. आणि त्यावेळी अण्णाभाऊंनी खूप सुंदर भाषण दिलं. आपल्याला माहिती आहे की ते जे प्रख्यात त्यांचं भाष्य आहे की पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर नसून श्रमिकांच्या तळहातावर आहे, हे वाक्य त्यांनी त्या संमेलनामध्ये म्हटलं. आणि संमेलनामध्ये वेगळ्या साहित्याची व्याख्या केली. ते म्हणाले सगळं साहित्य जे आहे हे काय आहे की एकाच समाजाचं आहे. लिहिणारे तेच, बोलणारे तेच, वाचणारे तेच, छापणारे तेच, कौतुक करणारे तेच. आपली सुखदुःख कोणी मांडली आणि मग त्यांनी ती सगळी आपल्या कथेतून मांडली होती. कारण त्यांच्या मनामध्ये एक जागतिक साम्यवादाचा विचार होता आणि त्या विचारानं भारावलं असल्यामुळे त्यांनी सर्व जगातील साहित्यसुद्धा वाचन केलं होतं. अण्णाभाऊंचं वाचन अपाट होतं आणि मग त्यांनी लिहिलं की साहित्य हे लोकमंगलासाठी असतं आणि लोकमंगलकारी साहित्य हे दलित साहित्य आहे, कारण ते सर्वांना बरोबर घेऊन जातं. तर असं त्यांनी त्या काळात म्हटलं. यापुढे जेव्हा मी दलित बौद्ध साहित्य संमेलनाचं वृत्तांत माझ्या वर्तमानपत्रात लिहिला, त्यावेळी लोकयुग नावाचं माझं साप्ताहिक होतं. त्यामध्ये मी एक पानभर सगळं लिहिलं, याची व्याख्या केली. ते गेल्यावरती आप्पासाहेब रणपिसे आणि अडसूळ यांना खूप आनंद झाला आणि पुढे होणारं बेळगावचं जे बौद्ध साहित्य संमेलन होतं, त्या बौद्ध साहित्य संमेलनाचं त्यांनी मला अध्यक्ष केलं. आणि त्यावेळी मी नुकताच कॉलेजमध्ये जायला लागलो होतो, म्हणजे प्राध्यापक झालो होतो, 1 वर्ष झालं आणि मी बेळगावच्या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष झालो आणि दलित साहित्याची व्याख्या तिथे मांडली. पुढे असं झालं की दलित साहित्य खूप पसरलं, खूप ठिकाणी येऊ लागलं. दलित साहित्य भारतामध्ये प्रसिद्ध झालं, कारण आधी महाराष्ट्रात सुरू झालं आणि मग ते भारतभर सुरू झालं. दिल्लीमध्ये दलित साहित्य अकादमी आहे आणि ती दरवर्षी मोठा कार्यक्रम करते, असा त्याचा विस्तार झाला. पण होता होता आपल्या मंडळींना असं वाटू लागलं की शेवटी आपण दलित का, आणि दलित शब्दाबद्दल आता बाकीच्या लोकांना कसं वाटतं की आम्हाला जातीने एक येण्यापेक्षा दलित शब्दाखाली एक होणं सोपं आहे,
म्हणून त्यांना तो हिमतीचा शब्द वाटतो. पण आपल्याला तो एका अर्थानं तुम्ही दलित आहात म्हणजे तुम्हाला परत ते शूद्रत्वाकडे नेत असतं. त्यामुळे आपल्याला त्याच्याबद्दल खंत वाटायला लागली. मग असा विचार आला की दलित शब्द हे काय करायचं. आणि मग वेगळी आंबेडकर साहित्य संमेलन, फुले साहित्य संमेलन असं सुरू झालं. पण त्यातही खूप विचार असा सुरू झाला की हे दलितत्व काय करायचं. आणि मग मी पहिल्यांदा सांगितलं की ऐका, कारण बाकीचे लोक टीका करायला लागले की साहित्य कधी दलित असतं का, साहित्य हे साहित्यच असतं. हे बरोबर आहे, साहित्य हे साहित्य असतं. पण ज्यांच्यामध्ये आमच्या जीवनाचा पत्ताच नाही ते साहित्य आम्हाला कसं वाटणार. ज्यांच्यामध्ये तुम्ही सामान्याच्या दुःखाचा काही पत्ता नाही तो कसं आम्हाला वाटणार. तर म्हटलं हे बरोबर आहे. तर मी त्यांना उत्तर असं दिलं की दलितत्व ही मिरवण्याची गोष्ट नाही, तर ही मिटवण्याची गोष्ट आहे. आम्ही काही दलितत्व मिरवत नाही, संपवायचं आहे आम्हाला. पण ते संपवण्या अगोदर या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. मग अचानक असा विचार आला की बाबासाहेबांनी आपलं पहिलं वर्तमानपत्र जे मूक नायक सुरू केलं होतं. पण आता आपण मूक राहिलो नाहीत, आपण प्रबुद्ध नायक झालेलो आहोत. आणि दुसरी गोष्ट जास्तच बोलायला लागलेलो आहोत. मी पुढे म्हटलं आम्ही प्रक्षुब्ध आहोत, नुसते प्रबुद्ध नाही प्रक्षुब्ध आहोत. आणि पुढे मग मी म्हणालो की दुसरं वर्तमानपत्र होतं बाबासाहेबांचं, बहिष्कृत भारत. पण तेही बंद पडलं आणि शेवटचं जे वर्तमानपत्र बाबासाहेबांचं आहे ते प्रबुद्ध भारत आहे. तर बाबासाहेबांची महायात्रा कशी आहे, मूक नायक ते प्रबुद्ध नायक, बहिष्कृत भारत ते प्रबुद्ध भारत. मग हा प्रबुद्ध शब्द फार महत्त्वाचा वाटला. मग म्हटलं आपलं साहित्य प्रबुद्ध साहित्य संमेलन. आणि मग प्रबुद्ध साहित्य संमेलन पहिलं हे देहू रोडला आम्ही घेतलं. टेक्सास गायकवाड यांनी सगळी त्याची रचना केली आणि पहिला अध्यक्ष प्रबुद्ध साहित्य संमेलनाचं मला मिळालं. तर काय झालं की प्रत्येक गोष्टीची सुरुवात होताना मला त्यात भूमिका मिळाली. त्याच्यानंतर खूप पुस्तकं लिहिली गेली माझ्याकडून, वेगवेगळ्या विषयावर लिहिली गेली. आणि ती लिहिलं असं की बाबासाहेबांच्या जीवनावरती सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. चित्रपट आलं पाहिजे, महाकाव्य आलं पाहिजे, कविता आल्या पाहिजेत, मिथ्स आले पाहिजेत. कारण आपला महापुरुष आहे आणि त्याचं जे जे काही करता येईल ते आपण केलं पाहिजे. तेव्हा अनेक गोष्टीतून तुम्ही ते लिहा बाबासाहेबावर. नाटकं लिहिली पाहिजेत, जे जे काही साहित्य प्रकार ते सगळे आले पाहिजेत. आणि त्यामध्ये मग मी वेगवेगळ्या प्रकाराची साहित्य लिहिलं. वेगवेगळ्या काळ बाबासाहेबांच्यावरती चित्रपट कथा, ज्याला डॉक्युमेंटरी असं जवळजवळ लिहिलं. आणि आता खूप चांगल्या पद्धतीनं प्रबुद्ध साहित्य संमेलनाचा विचार केला. गुजरातचे माजी न्यायमूर्ती जस्टिस भैरवी आम्हाला दिल्लीत भेटले आणि ते म्हणाले की अहो काय करायचं, आम्ही दलित पॅन्थर तिथे काढलं, पण दलित साहित्य कसं काय काढायचं, गुजरातीमध्ये लोक काय दलित का साहित्य क्या होता है. तर मग मी म्हणालो नाही सर, आता आम्ही नवीन शब्द केला आहे, आम्ही प्रबुद्ध साहित्य केलं आहे, दलित रंगभूमीला प्रबुद्ध रंगभूमी केलं आहे. तर ते फार खुश झाले. त्यांनी रातोरात फोन केला गुजरातच्या आपल्या कार्यालयात की उद्यापासून आपलं तिथं प्रबुद्ध साहित्य करून टाका. आणि मग ते प्रबुद्ध साहित्य संमेलन, तर आता प्रबुद्ध साहित्य संमेलन, बुद्ध साहित्य संमेलन होतं आहे. दलितत्व हे आम्ही हळूहळू कमी केलं आहे. आणि बाबासाहेबांच्या शताब्दीला दलित हा शब्द आम्ही काढून टाकला आणि दलित रंगभूमीच्या ऐवजी प्रबुद्ध रंगभूमी, दलित साहित्याच्या ऐवजी प्रबुद्ध साहित्य असं सुरू केलं. ती ही वाटचाल चालू असताना अचानक आता मला कळलं की आपल्या काही मंडळीनं जय भीम साहित्य संमेलन घेतलं आहे. आणि त्यांनी मला सांगितलं की बाबा तुम्ही याच्या उद्घाटनाला याल काय. तर म्हटलं येईन. कारण आता माझा तो स्वभाव आहे की बाबा आपले विचार आपण सांगायला कुठेही जाऊ शकतो. फक्त काही जे मंच आहे ते मी सोडून देतो. कारण जी विरोधक मंडळी आहेत ती एकदा तुम्हाला तुमच्या व्यासपीठावर नेतात, त्यांच्या व्यासपीठावर नेलं की तुमची बदनामी करतात. हेही आमच्याकडे आले होते. मग ते समरसता साहित्य संमेलनात गंगाधर पानतावणेंना बोलावलं. पानतावणे खूप तसे प्रखर आंबेडकरवादी, पण ते तिथे गेले नुसते, त्यांनी काही त्यांचा विचार घेतला नाही. पण तरी मग त्यांना आपल्या लोकांनी बहिष्कृत केलं की हे समरसतेमध्ये जाऊन आलेले आहेत. तर मी ह्या गोष्टी टाळत असतो. मी म्हटले बघ तुम्ही जय भीम साहित्य संमेलन घेतलं आहे, ठीक आहे मी येईन.
मग त्यांनी मला अध्यक्ष म्हणूनच तिचं नाव घालून टाकलं. तर आता पहिलं जय भीम साहित्य संमेलन देखील माझ्या अध्यक्षतेखाली होतं. आणि मग मी सांगितलं की बघ जय भीम काय आहे. कारण बाबासाहेबांच्याबद्दल जे एक पुस्तक मी लिहिलं त्याचं शीर्षक आहे निखाऱ्यावर भाजलेल्या माझ्या मुलांनो. आणि निखाऱ्यावर भाजलेल्या माझ्या मुलांनो हे मी का दिलं तर याचं कारण असं होतं की बाबासाहेबांनी एक उपमा दिली होती सांगताना लोकांना की माझे कार्यकर्ते कसे पाहिजे. तर ते असं म्हणाले होते की ग्रीसमध्ये डिमेटर नावाची एक देवता आहे. तर मूल जन्मल्यावरती ती त्याला निखाऱ्यावर भाजून काढते. भाजून काढते म्हणजे निखाऱ्यावर म्हणजे असं त्याच्यावरती ते ठेवतात आणि त्याला त्याची उष्णता देतात. त्यामुळे पुढे जितकी संकटं येतील त्याच्यावरती त्या संकटावरती ती मात करतात. तर बाबासाहेब म्हणाले की मी माझे कार्यकर्ते असे निखाऱ्यावर भाजून काढलेले आहेत की जी सगळ्या संकटावर मात करतील. आणि मग मी हे नाव माझ्या पुस्तकाला दिलं. तर त्या पुस्तकावरती अभिप्राय देताना माझे एक मित्र डॉक्टर मनसरकर आहे त्यांनी खूप सुंदर लिहिलं की निखाऱ्यावर माझ्या भाजलेल्या माझ्या मुलांनो हे पुस्तक हे आगळं वेगळं आहे. एक अळंग भाषा वापरून बाबासाहेबांचं आत्मकथन हे सोनग्राने लिहिलं. ती त्यांची आस्था, आरती, श्रद्धा, निष्ठा जे जे काही शब्द ते सगळे वापरले. आणि हे निखाऱ्यावर भाजलेल्या माझ्या मुलांनो हा त्यांचा ग्रंथ आहे. तर त्याचं मी हिंदी भाषांतर जेव्हा केलं त्याचं केलं विधी विधान से संविधान तक. हे आणखीन महत्त्वाचं होतं. हे पुस्तक जेव्हा अटल बिहारी वाजपेयींनी पाहिलं हे वाक्य जेव्हा ऐकलं तेव्हा त्यांनी स्टेजवरून सांगितलं की विधी विधान से संविधान तक ये बात रतनलाल जी की बात सुनो. आणि या शब्दावर खरं म्हणजे ते फारच महान होते. कारण ते स्वतःच सांगू शकले असते की हे माझं आहे. पण त्यांनी माझं नाव घेतलं, माझं कोट केलं की नाही हे रतनलाल सोनग्राचं आहे हे मी सांगतो आहे की विधी विधान से संविधान तक आपण चाललेलो आहोत. आणि मग त्यांनी त्याच्यावरती भाषण केलं आणि ते म्हणाले की पहले हम नसीब को दोष देते थे कि ये सब हमारे किस्मत से हो रहा है लेकिन अब हम संविधान की बात कर रहे हैं. तर हे त्यांनी खूप सुंदर भाषण दिलं. हे विधी विधान से संविधान तक. मग मी म्हणालो की जय भीम ही जी उद्घोषणा आहे ही उद्घोषणा फार महत्त्वाची आहे. आणि ती महत्त्वाची याच्याकरता आहे की ज्या प्रश्नांची उत्तरं आतापर्यंत लोकांनी दिली नाहीत त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जय भीममध्ये मिळत असतात. म्हणून हे आमचं जय भीम साहित्य संमेलन. आणि त्याच्यासाठी एक वाक्य मी वापरलं की मुक्ता साळवे या एका मुलीनं महात्मा फुलेंच्या शाळेतल्या सावित्रीबाई शाळेतल्या एका मुलीने एक निबंध लिहिला आणि त्यात तिने विचारलं की आमचा धर्मग्रंथ कोणता, आमचा धर्म कोणता, आमचं काय आहे, आमच्या जीवनाविषयीची तुमची निष्ठा काय आहे. उलट हे जर मोठे लोक करमणूक करण्याकरता आमची मुंडकी रस्त्यात घालतील आणि त्याच्यानं चेंडू फळे खेळतील अशी एक आर्त अशी व्यथा व्यक्त केली की आमचं काय. तर मुक्ता साळवेला जे प्रश्न पडले होते की आमच्या जीवनाचं काय त्याचं उत्तर बाबासाहेबांनी मुक्ती कोण पथे याच्यामध्ये देऊन जय भीम हा मंत्र दिला. तर ही मोठी महायात्रा आहे. म्हणून मी जय भीम साहित्य संमेलनाचा अध्यक्ष झालो आणि ते साहित्य संमेलन आता होणार आहे.